की अशी काय दुखरी नस मोदींची अमेरिकेला सापडलेली आहे, ट्रम्पला सापडलेली आहे, की ज्याच्यामुळं आपण समान लेवलला येऊन निगोशिएशन पण करत नाही. आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या आपण अमेरिकेला विकत नाही आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्याच फायद्याच्या होत आहेत. तर तुम्हाला एक तो दोन संबंध आहेत दिसतो? दोन आहेत एक आहे गौतम अदानीची तिकडे असलेली केस. गौतम अदानीवरती इतके गंभीर गुन्हे आहेत अमेरिकेत की त्यांना तिकडे लँड झाल्याबरोबर विमानातनं उतरल्याबरोबर त्यांना अटक होऊ शकते. गौतम अदानीच्या विरोधात अमेरिकेत केस आहे आणि गौतम अदानींचे आणि मोदींचे संबंध म्हणजे जुळ्या भावासारखे झाले आहेत. त्याच्यामुळे गौतम अदानी ही एक दुखरी नस आहे आणि दुसरी एप्स्टाईन फाईल्स. तर त्याच्यामुळे त्यांना कसंही करून अमेरिकेला भारताला कंट्रोल करण्यासाठी ब्लॅकमेल करायला भरपूर जागा आहेत आणि त्या ब्लॅकमेलच्या आधारेच ते करतायत. त्या पार्श्वभूमीवर नाही तर तू सांग, पहिल्यांदा कर लावला होता त्यांनी 50%, मग त्यांनी तो केला 18% आणि 18% केला आणि ते म्हणतात आम्ही मोठं कन्सेशन दिलं आणि आपला मीडिया आणि विचारवंत मंडळी काय मास्टर स्ट्रोक मोदींनी काय निगोशिएशन केली आणि 18%वर आणला 50%चा. पण तो 3%वर वाजपेयींच्या काळात 3%वर होता, तो 18% झाला. पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाही. तर हे सगळं कसं करू शकतो ट्रम्प? तर हे दोन ब्लॅकमेलचे पॉईंट त्याच्याकडे आहेत. आता आपण रशियाचं तेल घेणं बंद केलं. सुरुवातीला आपण म्हटलं नाही आम्ही कोणाला घाबरत नाही, अमेरिकेला आम्ही घाबरत नाही. ते म्हणतायत रशियाचं तेल बंद करा. डोनाल्ड ट्रम्प हे आपले पेट्रोलियम मंत्रीच झालेत. ऍक्च्युली तेच निर्णय पेट्रोलियम घेत आहेत. मंत्री नाही, ते पंतप्रधानांचे मुख्य ऍडवायझर झालेत आणि तेच पॉलिसी ठरवतात. पेट्रोलियम खात्याच्या मंत्र्याची गरजच नाही, कारण आपण आता व्हेनेझुएलाकडनं पेट्रोल घेणार. व्हेनेझुएलाचं पेट्रोल याचा अर्थ ते अमेरिकेचं पेट्रोल, कारण अमेरिकेने तर व्हेनेझुएलावर कंट्रोल प्रस्थापित केलेला आहे. रशियाचा कंट्रोल घेऊ नका म्हटल्यावर आपण ते बंद केलं. इराणच्या वस्तू तुम्ही घेऊ नका सांगितलं, आपण इराणच्या बऱ्याचशा वस्तू आता बंद केल्या. म्हणजे आपण आत्ता नियंत्रित आहोत ते डोनाल्ड ट्रम्पच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत, डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशानुसार. त्यामुळे भारताने आता आपलं सार्वभौमत्व पूर्णपणे ह्या इप्साईन प्रकरणातनं सिद्ध झालं आहे, गमावलेलं आहे. आणि हे सार्वभौमत्व परत आणण्यासाठी दोनच गोष्टी शक्य आहेत. पार्लमेंटमध्ये मेजॉरिटी असेल तर त्यांना काहीतरी दाखवता येईल, नाहीतर जनजागृती.